शकता तुम्ही इव्हनिंगचे 5 वाजत आहेत आणि मी आज 2-3 वेळा वरती गेलेले, त्यामुळे उन्हानं थोडंसं असं झालेली अवस्था थोडंसं इग्नोर करा. खूपच बिघडलेला आहे अवतार माझा आणि झोपलेली पण होते, खूप थकवा पण आलेला होता मला त्याच्यामुळे. तर असं आता ना कुठलंच काम करायचं मूड नाही आहे माझं, तरी पण मला फरशी पुसायची आहे. जेव्हा मूड नसला तेव्हा मी काय करते, गाणे किंवा काहीतरी असं लावते जे माझं म्हणजे माझं फेवरेट आहे ते, आणि मग कामं आवरत असते. कारण आता काही ऑप्शन नाही आहे, उद्या पौर्णिमा आहे. तर सकाळी तर इतकी घाई असते ना की होतच नाही, फरशी वगैरे पुसणं अशी कामं सकाळी होणार नाही आहेत. आणि ऊन खूप भयानक आहे, असं वाटतं आहे दुपार आहे ही, पण 5 वाजलेले आहेत आता. तर चला फरशी पुसायला सुरुवात करूया. आणि 1-2 वेळा वरती जाऊन आलेली आहे, त्यामुळे थोडंसं असं वाटत आहे. आणखीन 1 वेळा वरती जाऊन मला ज्वारी खाली आणायची आहे, कारण छान वाळलेले. ऊन खूप भयानक आहे, हवा पण आहे ना, त्यामुळे खूप लवकर हडकलेले ज्वारी तांदूळ छान वाळलेले आहेत. तर चला आता फरशी पुसायला सुरुवात करते. अगोदर मी टी व्ही ऑन करते आणि टी व्हीवर छान असे गाणे लावते आणि मग फरशी पुसायला सुरुवात करते. आरामात 1 तास तरी मला लागतो. रिमोट कुठे आहे ते बघत आहे मी. तर फरशी पुसायला घेण्या अगोदर मला इडलीसाठी बेटर तयार करायचं आहे. मी तांदूळ भिजत घातलेले होते आणि थोडाफार पसारा पण दिसत आहे ना किचनमध्ये, आणि बॉटल्या तरी रिकाम्या होण्यावरच राहतात. तर बॉटल्या नेऊन बाहेर ठेवलेला आहे मी, आणि कॅनमधलं पण पाणी संपलेलं आहे. आणि जे टोपलं आहे ना, आज मी ज्वारी दिवलेली होती, तर टोपले वगैरे सगळे बाहेर नेलेले होते. तर टोपले मी तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवले, एका ते घालून तर टोपले घेऊन आलेले आहे. आणि यामध्ये सगळे भांडे मी जमा करून ठेवते. आणि इडलीचं बेटर वगैरे बनवल्यानंतर सगळी भांडी एकत्र घासायला घेणार आहे, कारण आता आणखीन खूप जास्त भांडे होणार आहेत बेटर वगैरे बनवलेले. आणि इकडे जे भांडे अगोदर घासून झालेले होते, आज डबे खूप सारे घासलेले बघू शकता तुम्ही. आणि इकडे थोडेसे पोहे मी काढून भिजत घालत आहे आणि नंतर भांडे रॅकला लावते. अगोदर मी सगळे धान्य धुवून घेते. तर उडदाची डाळ, तांदूळ, मेथी दाणं हे सगळं मी सकाळीच भिजत घातलेलं होतं, म्हणजे 8 तास तरी भिजलं पाहिजे, किंवा रात्री भिजत घातलं तरी पण चालतं. तर हे सगळे जिन्नस छान भिजलेले आहेत, म्हणजे छान फुललेले आहेत. आणि पोहे मात्र मी आत्ता भिजत घातले, ते अगदी 5 मिनिटामध्ये, 5 मिनिटे लागणार नाही आहेत, झटपट भिजले जातात. तर सगळं स्वच्छ धुवलं 2-3 पाण्यानं. सगळे जिन्नस छान मी मिक्स करून घेतलेले आहेत. आणि या पातेल्यात बसत नव्हतं, खूप जास्त झालेलं आहे, म्हणून मी उडदाची डाळ याच पातेल्यात ठेवले. आणि हे 2 पळी आणि ते 1 पळी घेतलेला आहे, आणि छान मिक्स करून हे बेटर बनवून घेतलं. म्हणजे सगळे एक जर आपण मिक्सरला वाटायला घेतलं ना तर व्यवस्थित वाटलं जात नाही आहे ते, म्हणून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इकडं थोडं थोडं करून 4-5 बॅचमध्ये मी सगळं छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे, जितकं जमेल तितकं बारीक महीन वाटायचं, म्हणजे बेटर छान फुललं जातं. आणि इडली बनवा, डोसे बनवा, एकदम परफेक्ट बनून तयार होतात. म्हणजे बेटर परफेक्ट बनलं ना तर याचं काही बनवा परफेक्टच बनणार आहे. तर इकडं बेटर बनवून झालेलं आहे, छान मिक्स केलं मी. आणि यामध्ये ना खाण्याचा सोडा टाकलेला आहे ना मीठ टाकलेलं आहे. मी असंच हे बेटर झाकून ठेवलं, कारण आता गरमी भरपूर आहे ना, त्यामुळे वेगळं यामध्ये काही टाकण्याची गरज नाही आहे. असंच हे छान फर्मानेंट होतं, छान फुललं जातं सकाळपर्यंत. तर बेटर बनवून झाकून ठेवलेलं आहे. आता जे भांडे अगोदर घासून झालेले होते डबे सगळे मी जागेत ठेवून देते, म्हणजे जे भाज्या भरून ठेवलेले डबे होते ना ते सगळे रिकामे झाले. परत काही किराणा वगैरे संपलेला होता, ते पण डबे रिकामे झाल्यानंतर अगोदर मी घासायला घेते. आणि मीठ पण संपले, ते पण काढायचं आहे मला. तर सगळे डबे मी व्यवस्थित आरमारीत लावून ठेवले. आणि हे जे टोपल्यामध्ये भांडे झाले होते असंच टोपले एकात एक घातले, म्हणजे जास्त किचनमध्ये स्पेस धरणार नाही तर खूप स्पेस धरतात ही भांडे. आणि जे बेटर बनवलेले वगैरे होते ना, जे धुवलेले, ते सगळे भांडे मी टोपल्यात भरून ठेवले. आणि आता आलेले मी बाहेर अगोदर पाणी भरून घेते, म्हणजे कॅनमधलं पाणी संपलेलं आहे. तर दुसरं कॅन आणून ठेवलं, फक्त यामधलं पाणी यामध्ये काढायचं होतं. सकाळीच करायचं होतं, पण सकाळी काही झालंच नाही आहे. तर फायनली आता मुहूर्त लागलेला आहे या पण कामाचा. तर कॅन अगोदर भरून घेतलं आणि बॉटल्याही सगळ्या भरून मी फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण गरमी इतकी आहे की असंच नॉर्मल पाणी जातच नाही आहे. थंड पाणी, फ्रीजमधलंच पाणी पाहिजे, किंवा माठातलं पिलं तर खूपच चांगलं आहे. पण माठ नाही आहे, आणलेलं नाही यावेळेस, फ्रीजमधलंच पाणी आम्ही पित आहोत. तर सगळ्या बॉटल्या मी एकत्रच घेतल्या. आता 1-1, 2-2 कोण घेऊन जाणार ना. आणि आणून मी फ्रीझरमध्ये काही ठेवल्या, काही असेच खाली ठेवलेल्या आहेत, म्हणजे नॉर्मल थंड होण्यासाठी. काही फ्रीझरमध्ये, आणि तसं तर 0 मोडवरती करून ठेवलेले, म्हणून आईस वगैरे जमत नाही आहे, नॉर्मलच असतं सगळं पाणी. तर इथं काही हात पुसायचे कपडे मी धुवलेले होते, थोडेफार ओढले होते, म्हणून इथं सिलेंडरवरती ठेवलेलं होतं. तर ते पण मी नेऊन बकेटात भरून ठेवलेत किचनमध्ये, कारण तिथंच लागत असतं आपल्याला, तिथंच गरज पडते. आणि इथं सिलेंडरवरती टावेल वगैरे अशा वस्तू मी ठेवत असते, जे हात
पुसायला वगैरे लागत असतं ना. आणि आता इकडे मी घेतलेलं आहे लिक्विडचं पाणी करून, म्हणजे पाणी घेतलेले बकेट भरून यामध्ये लिक्विड टाकलं. आजकाल मॉपनं मी फरशी पुसत नाही आहे. मॉपनं पुसल्यानं काय होतं, फक्त फरशीच पुसली जाते. अलमाऱ्या, खिडक्या, टी टेबल वगैरे मला व्यवस्थित पुसता येत नाही आहे, म्हणून हातानंच फरशी पुसत आहे मी. आणि 2-3 दिवस तरी आरामात राहतं हे, म्हणजे खराब होत नाही लवकर, कारण सगळा धुरळा निघून जातो ना, त्यामुळे 2-3 दिवस तरी आरामात चालतं. म्हणजे 2-3 दिवसाच्या नंतर परत मी हातानंच पुसत असते. तर इकडे लिक्विडच्या पाण्यानंच मी टी टेबल पुसून घेतलेले, खालून वरून चौकट छान पुसून घेतलेले, म्हणजे किडे वगैरे येत नाही, जाळी होत नाही, कारण हे लिक्विडचं पाणी असतं ना, त्या वासामुळे किडे येत नाहीत लवकर. परत फर्निचर पुसून घेतलेलं आहे, पूर्ण पसारा काही काढला नाही. जे वरून साफसफाई म्हणतात बघा, तशी मी केलेली आहे. टी व्ही ऑन केलेली आहे, टी व्हीवरती गाणी लावलेले आहेत, म्हणजे टी व्ही गुणगुण करत राहते आणि मी माझी कामं आवरत असते. म्हणजे थोडासा एकटेपणा जाणवतो ना, मग टी व्ही वगैरे ऑन केली एकटेपणा जाणवत नाही आहे. ती गुणगुण करत असते, म्हणजे खरी साथीदार माझी टी व्हीच आहे. तर इकडं फरशी पुसत आहे मी. भरपूर वेळ जातो, म्हणजे आरामात 1 तास तरी मला लागतो. पूर्ण फर्निचर वगैरे सगळं पुसलेलं आहे. अगोदर मी सोफे पुसलेले आहेत, खिडक्या पुसलेल्या आहेत, आणि आता फरशी पुसून घेते. अगोदर हॉल पुसून घेतला आणि पाणी चेंज केलेलं आहे. आता आलेली मी बेडरूममध्ये, आणि लिक्विडच्या पाण्याची इकडच्या खिडक्या मी छान पुसून घेतल्या. आरसा, इकडची अलमारी, सगळं व्यवस्थित पुसून झालेलं आहे. म्हणजे यालाच थोडासा वेळ जास्त लागतो, फरशी पुसायला जास्त वेळ लागत नाही, पण हे अलमाऱ्या, खिडक्या, आरसा सगळीकडे म्हणजे कडा कोपऱ्याला मी पुसत असते ना, त्यामुळे. आणि छान पण राहतं, म्हणजे असंच आपल्याला वेगळा वेळ भेटत नाही आहे. त्यामुळे जेव्हा हे फरशी पुसायला घेते ना, आणि निवांत मी दुपारीच फरशी पुसते, असं नाही की सकाळी घाई गडबडीत एकतर त्या स्वयंपाकाचा गोंधळ, सगळ्यांचा गोंधळ असतो, आणि त्यामध्ये फरशी पुसणं नसली कामं मी करत नाही आहे तेव्हा, कारण होतच नाही, खूप धावपळ होते आणि व्यवस्थित पण होत नाही कुठलं काम. तर दुपारी सगळ्यांचं खाणं पिणं होतं, सगळे जिकडल्या तिकडे जातात, सगळ्या कामापासून मी फ्री होते, आणि यावेळेत निवांत मी फरशी पुसत असते. म्हणजे 1 तास लागला, 1.5 तास लागला तरी पण काही हरकत नाही आहे. निवांत फरशी पुसून होते, छान व्यवस्थित स्वच्छ पण होते. सगळे फॅन ऑन केलेले आहेत, जे एक्स्ट्रा पाणी आहे ते हडकत राहील. तर अगोदर तर मी हॉल, बेडरूम पुसून आलेली आहे. आता आलेली मी इकडच्या रूममध्ये, आणि इथं दुधाच्या बॉटल्या ठेवलेल्या होत्या, म्हणजे जसं दूध आलं बॉटल्या धुवून मी इथं टेबलवरती ठेवत असते, टोपण काढून, म्हणजे पूर्ण पाणी हडकलं ना, वास वगैरे येत नाही बॉटलींचा. आता सगळ्या बॉटल्या मी पोत्यात भरून ठेवली. तसं तर ऑलरेडी एक पोतं भरलेलं आहे, वरती मी जिन्यात नेऊन ठेवलं ते, कारण इथं खूप स्पेस धरतं ते. आणि आता दुसरं पोतंही भरत आलेलं आहे, तर ते दूधवाले भैया आले तर ठीकच आहे. तर इकडे 2 वेळा पाणी मी चेंज केले, तरी पण बघू शकता पाणी किती गढूळ झालेलं आहे, कारण 2-3 दिवसाचा गॅप पण झालेला, आणि हवा खूप भयानक असते ना, त्यामुळे ना खूप धुरळा येत आहे, आणि खूपच असं घाण वाटत आहे, म्हणून पाणी पण खूप गढूळ झाले आहे. आता पाणी मी चेंज करते, इकडची रूम पुसून झाल्यानंतर, आणि मग किचन मी पुसून घेते, कारण खूपच असं होत आहे ना. तर झालेली तिकडची रूम ही व्यवस्थित पुसून, खिडक्या वगैरे तिकडच्याही मी सगळ्या पुसल्या, सांदी गोदी कडी कोपऱ्याला सगळीकडे हात जात असतो, आणि एकदम स्वच्छ फरशी झालेली आहे. तुम्ही बघू शकता, एक वेळा मी दाखवत आहे जवळून तुम्हाला, आणि खिडकीतून दाखवत आहे. हवा इतकी भयानक हवा असते ना दिवसभर, म्हणजे सकाळ असो, संध्याकाळ असो, दुपार असो, हवा मात्र कमी होत नाही. खूप हवा आहे, 3-4 दिवस झाले की सगळं उडून जाते, काही राहत नाही. हॉलमधलं तर सगळं उडून खाली पडत आहे, जेही मी समोर ठेवलेली, इतकी भयानक हवा असते. आता इथं जे कचरा मी जमा करत असते ना, तर ते पण मी स्वच्छ पुसून परत सगळे बुकिटं जेही काढलेलं होतं सगळं मी जागेत ठेवून दिलेलं आहे, कारण ते म्हणजे जिथं आपण कचरा वगैरे ठेवतो ना, तिथं खूपच घाण होतं, तिथं तरी खूप लक्ष देण्याची गरज असते. किचन काउंटच्या खालच्या कप्प्यामध्ये मी ठेवत असते. तर सगळं स्वच्छ झालेलं पूर्ण घर, आणि हे करता संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर अगोदर तर मी फ्रेश झाले, आणि एक वेळा वरती जाऊन आली, म्हणजे ज्वारी मी उन्हाला घातलेली आहे, आणि आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. टाईम सांगितलं आता इव्हनिंगचे 7-7:15 वाजलेले. थोडंसं लवकरच मी सुरुवात केली, कारण आज मला हलवा बनवायचा आहे, म्हणजे हलवा खाण्याची इच्छा आहे. हलवा म्हणा किंवा शिरा म्हणा. तिकडे पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तूप घेतला, आणि त्यामध्ये रवा टाकलेला आहे, आणि नॉनस्टिकी पॅन आहे, आणि यामध्ये स्टीलचं पण आपण चमचा घेऊ शकतो. खूप छान आहे, याची क्वालिटी खूप जाड आहे, म्हणजे हनीकॉम पॅन आहे, खूप चांगला आहे. तुम्हाला जर हे पॅन घ्यायचं असलं तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. खूप छान क्वालिटी आहे पॅनची, म्हणजे कसलं करपण्याचं टेन्शन आहे ना, कच्चं राहण्याचं कसलं टेन्शन आहे. खूप छान स्वयंपाक बनतो या पॅनमध्ये, आणि आपल्या किचनमध्ये असा पॅन अशी कढई असलीच पाहिजे. तर इकडं मी संग कढीची पण तयारी करत आहे. तर काल थोडंसं दही जास्तच होतं, म्हणजे दूध जास्त आलेलं होतं एक्स्ट्रा, तर 2 लिटर दूध होतं काल, तर दही विरजू लावलेलं आहे मी, आणि खूप छान दही बनलेलं आहे. तर म्हटलं आज कढी बनवूया, आणि इकडं
तुपात रवा छान परतून घेतलेला आहे आणि इकडे मी गरम पाणी ठेवलेलं होतं. तर आता गरम पाणी टाकून हा रवा एकदम छान शिजवून घ्यायचा आहे अगोदर. तर आणखीन मी यामध्ये साखर टाकलेली नाही आहे, दुसरं काहीच टाकलेलं नाही, फक्त पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून हे शिजवून घेऊया. रवा छान मऊसुद्धा शिजला की मग नंतर आपल्याला साखर, विलायची पावडर काय टाकायचं आहे, ड्रायफ्रूट वगैरे टाकू शकता. तर इकडे पाणी थोडंसं जास्त वाटत असेल तुम्हाला तर जास्त होत नाही, एकदम छान मऊसुद्धा शिरा बनून तयार होतो. हलवा म्हणा किंवा शिरा म्हणा. पाहुणे वगैरे आल्यानंतर सुचत नाही ना की काय बनवायचं, स्वीटमध्ये काय बनवायचं, तर हा शिरा आपण बनवू शकतो. थंड झाल्यानंतर खूप छान सॉफ्ट बनवून राहतो. संग कढीची तयारी मी करत आहे. यामध्ये सगळे मसाले टाकले, दह्यामध्ये बेसन टाकलेलं आहे, रव्यानं छान मी मिक्स करून घेतला, हलवून घेतलं आणि तोपर्यंत रवा पण छान शिजलेला होता. तर यामध्ये मी साखर टाकलेली चवीपुरती, 1 चमचा विलायची पावडर टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेऊया. अगोदर तर हे खूप थिक वाटत होतं, पण जसं साखर मेल्ट झाली ना तसं परत हे हलवा जे आहे ना पातळ होतो. तर बघू शकता एकदम खिरीसारखा दिसत आहे ना. तर नंतर मी आणखीन 2 ते 3 चमचे तूप टाकलेलं आहे, छान मिक्स केलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं. एकदम परफेक्ट आणि टेस्टी शिरा बनून तयार झालेला आहे. आणि तुम्ही बघत असता संग गरमागरम जेवण कोणालाही भेटत नाही आहे घरी, कारण हे गॅरेजमध्ये असतात, कामं लवकर होत नाही आहेत, त्यामुळे ना थंड झाल्यानंतर सगळ्या वस्तू खायला मिळतात. तर हा शिरा ना थंड झाल्यानंतर इतका छान आणि सॉफ्ट बनवून राहतो, खूप छान लागतो. तर जरूर बनवा. तर आता मी इकडं कढीची सगळी तयारी करून घेतली, लसूण वाटून घेतलेला आहे, कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, मोहरी जिरं टाकलं आणि संग इकडे मी भात पण बनवत ठेवत आहे. तर तांदूळ घेतलेले आहेत, जास्त नाही बनवत, थोडंसं, कारण आता शिरा वगैरे बनलेला आहे त्यामुळे फक्त मी छोटा गिलासने 1 गिलास तांदूळ घेतलेले आहे. तोपर्यंत फोडणी तयार करायला ठेवलेली होती. मोहरी जिरं छान तडतडल्यानंतर मी लसूण टाकलं, कढीपत्ता टाकला आणि 3-4 सुक्या लाल मिरच्या टाकल्या. फोडणी तयार झालेली आहे. नंतर यामध्ये मिक्स केलेली कढी टाकलेली आहे. कढी इकडे उकळत आहे तोपर्यंत मी तांदूळ धुवून घेतले. म्हणजे किचनमध्ये संघ कामं केली ना, सगळी कामं आपली वेळेत आणि सुरळीत होतात, नाहीतर खूप धावपळ होते नंतर. आणि कधी असं नाही आहे की वेळेतच सगळं होतं, कधी खूप लेट पण होतो, त्यावेळेत अशा पद्धतीने संघ कामं आवरायची. तर इकडं भातामध्ये मी मीठ आणि तूप टाकलेले शिजत ठेवलेलं आहे. तर कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत, कढी पण उकळलेलीच आहे. तर आता काढून ठेवूया. आणि साईडला मशीनचा आवाज खूप येत असेल तुम्हाला, म्हणजे घरच्या बाजूला बांधकाम चालू आहे, खूप दिवसभर असाच मशीनचा आवाज येत असतो, तर तुम्हाला थोडंसं डिस्टर्ब होत असेल, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. तर इकडं कढी उकळलेली आहे, भात पण बनलेलाच आहे आता. तर इकडल्या बर्नरवर ठेवलेला आहे मी आणि इकडे ठेवलेला आहे मी तवा आणि दार बंद केलेलं आहे. खूप जास्त हवा आहे, त्यामुळे सकाळ असो संध्याकाळ असो दार बंद करूनच मला स्वयंपाक करावा लागत आहे. तर बाहेरचं काही दिसत नाही, खूप टेन्शन आलेलं आहे. हवा कधी एकदाची बंद होईल असं वाटत आहे. हवा असली तर अशी असते ना भूतावळी, इतकी भयानक, नाहीतरी अजिबात नसते, खूप गरमी व्हायला लागते. आणि असली तर अशी असते की गॅसही राहत नाही देवापाशी, दिवाही राहत नाही आणि कुठल्या वस्तूही राहत नाही, सगळ्या उडून जातात, तसं होत आहे. तर असं इकडे मी ज्वारीच्या भाकरी जास्त नाही, फक्त 2च भाकरी मी बनवल्या, कारण सकाळच्या पण 2 भाकरी ठेवलेल्या आहेत आणि आता हलवा वगैरे बनलेला आहे, भात बनलेला आहे, तर म्हणजे जास्त बनवलं तर खपणार नाही, म्हणून मी फक्त 2च भाकरी इकडे बनवलेल्या आहे ज्वारीच्या, कारण बाबाला गरम भाकर लागते, यांना पण लागत असते, म्हणून मी इकडे बनवलेले आहे. तर झालेले भाकरी वगैरे बनवून सगळे डबे जागेवर ठेवून दिले. तरी छोटी मोठी सगळी कामं आवरलेली आहे. बघू शकता भाकरी एकदम मस्त अशा फुलून तयार आहेत आणि तुम्हाला आवडतात पण मी बनवलेल्या ज्वारीच्या भाकरी. तुम्ही म्हणते असतात आई तू चपाती भाकर खूप छान बनवते. तर आता झालेले सगळ्यांचं आवरलेलं आहे. आता जेवायला वाढवे आलेले, सगळेजण फ्रेश होऊन बसलेले आहेत. तर पटकन आता सगळ्यांना जेवायला वाढते. टाईम सांगितलं रात्रीचे 10:30 वाजलेत, खूप लेट झालेलं आहे, म्हणजे रोजचीच टायमिंग आहे हे. दररोज 9, 9:30, कधी 10 वाजतात, कधी 11 वाजतात, म्हणजे फिक्स टायमिंग नाही आहे, काम असल्यासारखं असतं. तर इकडं मस्त अशी गरमागरम भाकर, गरमागरम भात आहे, ताकाची कढी मी बनवली आणि छान असा शिरा बनलेला आहे. तर शिरा थंड झालेली तरी पण तोंडावर टाकताच वेळ घालणारा इतका मस्त आणि मऊसुद्धा शिरा बनून म्हणजे तयार झालेला आहे ना. तर इकडं भाजी बनवलेली एक सुकी, मी लोणचं दिलेलं आहे. तर हीच आहे आजची रात्रीची जेवण थाळी. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. तर इकडं बीटरूट पण घेऊन आहेत, हिरव्या मिरच्या संपलेल्या होत्या, मिरच्या बीटरूट हे सगळं घेऊन आलेत. तर तेच बीटरूट मी चिरून घेत होते. यांना म्हटलं शिरा कसा झालेला आहे ते बघा, तेच म्हणत होते खूप छान आणि टेस्टी झालेला आहे. तर आता जेवायला घेऊन जाता येते. तर चला आता जेवण करूया. आणि आता याचसोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. बाय बाय.